त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नाही, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. म्हणून आपल्या कामाचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय. अशा प्रकारचा हा उतारा आहे. त्या उतार्यावर आलेला पहिला प्रश्न आहे पहा, पार पाडणे या वाक्प्रचाराचा उतार्यात आलेला योग्य अर्थ काय? आता पार पाडणे म्हणजे आपण म्हणतो आम्ही लग्न पार पाडलं, आम्ही ते काम पार केलं, तर त्याचा अर्थ काय होतो मग? तर त्या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पूर्ण करणे. वाक्प्रचाराचा अर्थ होतो पूर्ण करणे, एखादं काम पूर्ण करणे. या ठिकाणी आलेला आहे तो ठरवल्याप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे. एखादं काम ठरवल्याप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पूर्ण करणे. नष्ट करणे ते असं होत नाही, कारण ते एकदम विरोधी होत आहे. खूप प्रयत्न करणे, काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे, पण पार पाडण्याचा अर्थ त्याशी लागू होत नाही. मेहनत करणे तो सुद्धा त्याशी लागू होत नाही, म्हणून पूर्ण करणे हा योग्य पर्याय आहे. पार पाडणे याचा अर्थ पूर्ण करणे असा होतो. दुसरा प्रश्न आहे, वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास, वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास टिंब काय होईल? दोघांचाही फायदा होईल, फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल, स्वतःचे नुकसान होणार नाही, आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. तर उत्तर तुम्हाला लक्षात आलंय, पण तरीही देखील पुन्हा खात्री करायची पर्यायामध्ये, जेणेकरून हे आपल्या हक्काचे गुण आहेत. वक्तशीरपणा हे मूल्य अंगी न रुजल्यास काय होईल ते पाहायचंय. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाही तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नाही, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. म्हणून आपल्या कामाचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. या ठिकाणी तुमचं उत्तर आहे पहा, आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. जर वक्तशीरपणाचा अर्थ होतो कुठलंही काम वेळेत करणे, ठरलेल्या वेळेनुसार ते काम करणे, त्याला वक्तशीरपणा असं म्हणतात. मग हे वक्तशीरपणा जर मूल्य आपल्या अंगी नाही रुजलं तर आपलंही नुकसान होतं आणि इतरांचंही नुकसान होतं. म्हणजे आपल्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांचं देखील नुकसान होतं. समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय आणि आपण पोहोचलोच नाही तर आपल्या दुसऱ्या जोडीदाराचं किंवा दुसऱ्या मित्राचं देखील नुकसान होतं. म्हणून कुठलीही गोष्ट वेळेत करणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला यावर्षी स्कॉलरशिप परीक्षा आहे, तुम्ही ती यावर्षी पास नाही केली तर तुमचा फायदा नाही काहीच, कारण पुढल्या वर्षी तुम्हाला 5वी स्कॉलरशिप नाही. म्हणून कुठलीही गोष्ट वेळेत करणं आणि वेळेला फार महत्व आहे. म्हणून वक्तशीरपणा हे 10 मूल्यांपैकी एक मूल्य आहे. त्यामधले हे 2 गुण आपल्या अंगी असले पाहिजेत. तिसरा प्रश्न आहे वक्तशीरपणा या मूल्याशी खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही? वक्तशीरपणा या मूल्याशी खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही? पर्याय क्रमांक 1 आहे वेळेचे नियोजन करणे, दुसरा आहे कामाची आखणी करणे, तिसरा आहे हाती घेतलेले काम संपवणे, चौथा आहे सर्व कामे वेगाने करणे. तर पहा, वक्तशीरपणा आपल्या अंगी जर करायचा असेल तर आपल्याला वर उतार्यामध्ये दिलंय, पहिलं काम कुठल्याही कामाचं नियोजन करणे, ठरवल्याप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे वेळेचं नियोजन करणे, म्हणजे ते काम आपण कधी करणार, कसं करणार याचं नियोजन करणं गरजेचं आहे. दुसरा पर्याय त्या कामाची आखणी करणे, म्हणजे नियोजन करणे, ते काम आपण कसं करणार आहोत, म्हणजे त्याची आखणी करणे, त्याचं एक योजना तयार करणे. अशा प्रकारचा दुसरा पर्याय देखील तो योग्य आहे. हाती घेतलेले काम संपवणे, आणि हातात घेतलेलं काम आपण संपवलं पाहिजे, नाही त्याला स्वतः एक न धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी खूप कामं करण्यापेक्षा हाती घेतलेलं जे काम आहे ते पटकन संपवणं गरजेचं आहे. आणि सर्व कामे वेगाने करणे हे त्याच्याशी योग्य नाहीये, हे त्या पर्यायांशी लागू होत नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वक्तशीरपणा या मूल्याशी खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही. म्हणजे फक्त कामं वेगानेच करायची नाहीत, तर ती नियोजनबद्ध वेळेचे नियोजन करून करायचं आहे. म्हणून वेगाने करणे हा पर्याय चुकीचा आहे, कारण कधी कधी कामं वेगाने करण्यामध्ये चुका होतात, म्हणून तो पर्याय त्या वक्तशीरपणामध्ये लागू होत नाही. त्यानंतर खाली कविता आहे पहा, प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी. कवितेवर तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले असतील, 4था, 5वा आणि 6वा. कविता व्यवस्थित वाचून त्यावर आधारित हे प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा पर्याय निवडा. कविता आहे,
ही कविता तुम्ही अभ्यासलेली आहे या अगोदर, त्यामुळे कदाचित सोपी पण गेली असेल. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील ही कविता आहे पहा. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊनी मला उठविशी मित्र जीवाचा खरा. शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजिरी. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येशील गात गात सुस्वर. अशा प्रकारची कविता आहे पहा. रानपाखरा म्हणजे रानामध्ये असलेलं पाखरू, पक्षी, त्यासाठी हा शब्द आलेला आहे रानपाखरा. रोज सकाळी येसी माझ्या घरा, म्हणजे तू रोज सकाळी माझ्या घराला येतो किंवा येत जा, असं कवी त्या पाखराला उद्देशून म्हणतोय. गाणे गाऊनी मला उठविशी मित्र जीवाचा खरा, आणि गाणं म्हणत जा, गाणं म्हणून तू मला रोज उठवतोस, म्हणून तू माझा जीवाचा मित्र आहेस, जीवलग मित्र आहेस. मित्र म्हणजे त्याला आपण सखा, सोबती असं म्हणतो. या सगळ्या शब्दांची समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहित पाहिजेत, कारण कवितेवर साधारण याच प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. गाणे गाऊनी मला उठविसी मित्र जीवाचा खरा, म्हणजे तू माझा खरा सच्चा यार आहेस, चांगला मित्र आहेस, असं कवी त्या रानपाखराला उद्देशून म्हणतोय. शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, आणि त्या रानपाखराचं शरीर कसं आहे, निळसर, आणि त्याच्यावर झालर शोभते पहा, जशी नंदी बैलाच्या अंगावर झालर असते त्याप्रमाणे त्या झालरची या ठिकाणी उपमा दिली आहे, ठिपक्यांची. तुझ्या अंगावर अशा ठिपक्यांची झालर शोभते, तुझं शरीर निळं आहे आणि त्यावर ठिपक्यांची झालर आहे. सतेज डोळे, सतेज म्हणजे तेजस्वी डोळे, तुझे डोळे तेजस्वी आहेत, जे खूप मला आवडत आहेत. चमचम करती, तुझे डोळे तेजस्वी आहेत आणि ते चमचम करतायत, कशासारखी, जणू कशासारखी चमचम करतायत, तर रत्न गोजिरी, जणू काही ते रत्न आहेत, रत्नांसारखे तुझे डोळे चमचम करतात, असं कवी या ठिकाणी म्हणतोय. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, तुझे पाय चिमुकले आहेत, तुझे पंख चिमुकले आहेत, देह तुझा सानुला म्हणजे लहान, अगदी लहान. या शब्दासाठी सानुला शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी. पंख चिमुकले पाय चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून, अफाट म्हणजे ज्याला आपण प्रचंड म्हणतो, खूप मोठ्या, विराट किंवा अफाट अशा आभाळामधून कैसे उडता येते तुला, तुला कसं उडता येतं एवढ्या मोठ्या आभाळामध्ये, तुला कसं उडता येतं, असा प्रश्न त्या ठिकाणी कवीला पडला. रात्र संपता डोंगर चढून वर येतो भास्कर, रात्र संपल्यानंतर डोंगर चढून वर येतो भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य. रात्र संपल्यावर पहा पूर्व बाजूला तुम्हाला सूर्य डोंगराच्या आडून वरती येताना दिसतो, आणि कवितेने अगदी ते अचूकपणे या ठिकाणी टिपलेलं आहे की रात्र संपता डोंगर चढून वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येशी गात गात सुस्वर. गात गात म्हणजे गाणे म्हणत, कसं गाणं म्हणतोय तो, सुस्वर म्हणजे गोड आणि मंजुळ अशा आवाजात तो गाणं म्हणत तू त्याच्यासोबत येतोय. अशा प्रकारे या कवितेचा अर्थ आपण लावायचा आहे आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. रानपाखरासोबत डोंगर चढून कोण येत आहे, या ठिकाणी लगेच पाहिलं तुम्ही पहा. रात्र संपता डोंगर चढून वर येतो भास्कर, रानपाखरासोबत डोंगर चढून कोण येतोय मग, भास्कर. भास्कर म्हणजे सूर्य, आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये ते उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला लगेच लक्षात येतंय. यासाठी आपले समानार्थी शब्द पाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला भास्कर म्हणजे सूर्य जर माहीत असेल तर तुम्ही ते उत्तर अगदी योग्य प्रकारे लिहू शकता. प्रश्न क्रमांक 5 आहे. रानपाखराचे डोळे कसे आहेत, रानपाखराचे डोळे कसे आहेत, चिमुकले, सतेज, चानुले, निळसर. तर चिमुकले काय आहेत, पाय आणि पंख. आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, चिमुकले त्याचे पाय आणि पंख आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण पुन्हा एकदा वर घेऊ. हे पहा, पाय चिमुकले आहेत, पंख चिमुकले आहेत, देह तुझा सानुला, अशा प्रकारे या ठिकाणी दिलंय. त्यानंतर डोळे कसे आहेत असं विचारलं आपल्याला, तर डोळ्यांचं या इथे आहे पहा, सतेज डोळे चमचम करते. तर रानपाखराचे डोळे कसे आहेत, सतेज आहेत. सतेज हे विशेषण आहे ते डोळ्यांसाठी वापरलेलं, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सतेज. चिमुकले म्हणजे लहान, अतिशय लहान असणारे. सानुले म्हणजे देखील लहान होतंय. निळसर, त्याचं शरीर निळसर आहे. म्हणजे हे सगळे विशेषण वापरलेले आहेत त्या शब्दांसाठी. पायासाठी चिमुकले विशेषण वापरलंय, पंखांसाठी चिमुकले विशेषण वापरलंय, देहासाठी, देह म्हणजे शरीर, देहासाठी सानुले हे विशेषण वापरलंय, आणि शरीरासाठी किंवा अंग निळसर आहे. प्रश्न 6वा घेऊया आपण पुढे. गाणे गाऊन कवीला कोण उठवत आहे, गाणे गाऊन किंवा गाणे म्हणून
कवीला कोण उठवत आहे? कवी झोपलेला आहे आणि सकाळी कवीला कोण उठवत आहे? अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. आभाळ म्हणजे गगन, आकाश. आभाळ उठवत आहे का कवीला? रानपाखरू उठवत आहे का? रात्र की मित्र? तर या ठिकाणी तुम्ही या 2 उत्तरामध्ये कन्फ्यूज होऊ शकता पहा. मित्र जीवाचा खरा, असं यावरून तुम्ही मित्र उत्तर लिहू शकता. पण कवीला रानपाखरू उठवत आहे. रानपाखरू म्हणजे रानातलं पक्षी. पाखरू म्हणजे पक्षी, खग, विहंग असे बरेच त्याला समानार्थी शब्द आहेत. ते देखील तुम्ही पाठ करून ठेवायला पाहिजेत. म्हणून गाणे गाऊन कवीला रानपाखरू उठवत आहे. पहिल्याच ओळीमध्ये आहे पहा. रानपाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा, गाणे गाऊनी मला उठविशी मित्र जीवाचा खरा. तर बरेच मुलं या ठिकाणी मित्र उत्तर लिहू शकतात. तर मित्र नसून रानपाखरा हे उत्तर आहे त्याचं. प्रश्न 7वा आहे पहा. खालीलपैकी विशेषण ओळखा. विशेषण म्हणजे काय? नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. जे काही नामं आहेत आपल्या आजूबाजूला त्या नामांबद्दल विशेष म्हणजे त्या नामांचे गुण सांगणारा किंवा त्या नामाच्या अंगी असलेले गुण, दोष जे काही असतात त्याला आपण विशेषण म्हणतो. विशेष माहिती सांगणारा शब्द. जसं वरती मी सांगितलं तुम्हाला पहा, पाय चिमुकले, देह चांगला अशा प्रकारचे विशेषण सांगणारा शब्द म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. तर या ठिकाणी पहिला शब्द आहे मैत्रिणी. मैत्रिणी कोणाला म्हणतो आपण? ही कोणाबद्दल विशेष माहिती सांगितली का? तर नाही. मैत्रिणी आपण 2 मुली आहेत, त्या एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. म्हणजे त्या 2 मुलींच्या मैत्रीसाठी दिलेलं ते नाव आहे मैत्रिणी. म्हणजे ते नाम आहे. या ठिकाणी सुंदर, चित्र कसे आहे? सुंदर. तुम्ही नामाला जर कसे असा प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर सापडतं. कसे? चित्र कसे आहे? सुंदर. म्हणजे चित्राबद्दल विशेष माहिती सांगितली पहा. खेळला. खेळला ही क्रिया आहे. खेळण्याची ही एक काय आहे? क्रिया. म्हणून ते क्रियापद आहे. काय? या ठिकाणी प्रश्नदर्शक शब्द आहे तो. म्हणून तुमचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. सुंदर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेली आहे अशा प्रकारचा शब्द. ज्या शब्दाच्या खाली रेषा मारलेल्या आहेत तो शब्द पाहून घ्यायचा अधोरेखित केलेला आणि त्याचं लिंग ओळखायचं आहे. आता लिंगाचे 3 प्रकार आहेत. तुम्ही शिकलेलंच असाल. पहिला आहे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग, तिसरा आहे नपुंसकलिंग. तर हे ओळखायचे एक सोपी ट्रिक आहे पहा. तो, ती आणि ते. हे लक्षात ठेवण्यासाठी तो पुरुष, ती स्त्री आणि ते नपुंसकलिंग अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुल्लिंगी शब्द जर असेल तर त्यासाठी तो शब्द लागला जातो. त्या शब्दांच्या अगोदर ते शब्द लावले पाहिजेत तुम्ही. त्यानंतर ती म्हटलं की स्त्रीलिंगी, ते म्हटलं की नपुंसकलिंगी आणि मग मुलं इथं कन्फ्यूज होतात आणि चुकीचं उत्तर लिहितात. कारण सर तुम्ही सांगितलं होतं ती लावायचं, मग ती खेडी होतं. ती खेडी झालं की मग स्त्रीलिंगी उत्तर होतं. पण नाही. या ठिकाणी ते उत्तर चुकतं. तर या ठिकाणी पहा लक्षात घ्या. तुम्हाला दिलेला जो शब्द आहे त्याचं जर लिंग ओळखायचं असेल, तर ते लिंग ओळखताना अगोदर तो शब्द तुम्हाला एकवचनी करून घ्यावा लागतो. या ठिकाणी खेडी हा अनेकवचनी शब्द आहे पहा. लक्षात घ्या. खेडी हा शब्द अनेकवचनी आहे. याचं एकवचन काय आहे? खेडे. लिंग ओळखताना नेहमी तो शब्द एकवचनामध्येच असायला हवा. तर तुमचं लिंग बरोबर येईल. अन्यथा तुम्हाला वाटतं अरे मी तर बरोबर लिहिलंय, ती खेडी बरोबरच आहे. आपण म्हणताना ती खेडीच म्हणतो. पण उत्तर ते का चुकतं? तर आपण त्याचं एकवचन न करता आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. म्हणून खेडीचं एकवचन खेडे होतं आणि आता तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला उत्तर लगेच सापडेल पहा. खेडे, ते खेडे आणि म्हणून तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. कुठलाही शब्द असेल. समजा गाय आणि त्याचं अनेकवचन केलं असेल गायी, तर तुम्हाला ते विचारतील गायीचं हे सांगा, लिंग बदला. तर त्या गायी होतं किंवा ती अशा प्रकारे ते चुकीचं होतं. आणि मग ते चुकीचं होऊ नये म्हणून आपण त्याचं काय करायचं? एकवचन करायचं नेहमी. हा नियम लक्षात ठेवा. कुठलाही शब्द जर अनेकवचनामध्ये असेल तर त्याचं एकवचन करून मग लिंग ओळखायचं. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. राणीला खूप अभ्यास करावा लागायचा. राणीला खूप अभ्यास करावा लागायचा.
आता काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत आणि त्या 3 प्रकाराचे प्रत्येकी 3-3 4-4 असे मिळून एकूण 12 प्रकार असतात. तर ते तुम्ही अभ्यासलेलेच असतील. अ, सर्वप्रथम काळाचा पहिला प्रकार वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान म्हणजे आता सध्या आपण जे काम करतोय किंवा जी क्रिया चालू आहे, ती असते वर्तमानामध्ये. त्याला म्हणायचं वर्तमान काळ. दुसरा असतो भूतकाळ. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ, म्हणजे अगोदर झालाय. आपण आजच्या अगोदर इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या म्हणजे तो काळ होऊन गेलाय. या क्षणाच्या अगोदरचा काळ म्हणजे भूतकाळ असतो. क्रिया घडून गेली, क्रिया झाली असा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्हाला त्यासाठी क्रियापद कळलं पाहिजे. क्रियापद कोणत्या काळात आहे, क्रियापदावरून आपल्याला काळ कळतो. आणि तिसरा काळ आहे भविष्यकाळ. तर या ठिकाणी तुम्ही वाक्य वाचलं, की तुमच्या लक्षात येतं तो काळ कोणता आहे. आता आपण वाक्य वाचूया. राणीला खूप अभ्यास करावा लागायचा. म्हणजे लक्षात आला असेल काळ. वर्तमान काळ जर असेल, तर ते वाक्य असं असतं पहा, राणी खूप अभ्यास करते किंवा राणी खूप अभ्यास करत आहे. अशा प्रकारचे ते वाक्य असतात. पण राणीला खूप अभ्यास करावा लागायचा. म्हणजे समजा थोडक्यात गोष्टीमध्ये असे वाक्य असतात पहा. राणी नावाची एक मुलगी होती. ती खूप हुशार होती. ती रोज शाळेत जायची. तिला खूप अभ्यास करावा लागायचा. या ठिकाणी हे जे वाक्य आहे, तिला खूप अभ्यास करावा लागायचा. म्हणजे हे वाक्य भूतकाळी आहे. कारण अगोदर करावा लागायचा. आता ती अभ्यास करत नाहीये, असा त्या वाक्यातून अर्थ होतो. म्हणून राणीला खूप अभ्यास करावा लागायचा. यासाठी भूतकाळ हा तुमचं उत्तर बरोबर आहे. हे वाक्य भूतकाळाचं आहे. खाली दिलेल्या वाक्यात प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे? खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे? वाक्य आहे, लक्ष्मी 2-2 तास न थकता काम करायची. लक्ष्मी 2-2 तास न थकता काम करायची. आता या वाक्यात कोणकोणते विरामचिन्ह आले तेवढं आपल्याला शोधायचं आहे. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक विरामचिन्ह आले पहा. 2-2च्या मध्ये अशा प्रकारचं आणि या ठिकाणी एक विरामचिन्ह आलंय. तुम्ही सगळे विरामचिन्ह शिकलेलेच असाल. पण या ठिकाणी हे जे 2 विरामचिन्ह आलेत, एक आहे संयोग चिन्ह, संयोग चिन्ह आणि दुसरं आहे पूर्णविराम. जेव्हा 2 शब्द आपण एकमेकांना जोडतो, तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा संयोग होतो पहा, म्हणजे त्यांचं एकत्रीकरण होतं आणि जेव्हा 2 शब्द असे एकत्र घेतो आपण, तेव्हा अशा प्रकारे त्यामध्ये रेषा द्यायची असते एक छोटीशी आणि त्या रेषेलाच आपण संयोग चिन्ह असं म्हणतो. आणि त्यानंतर वाक्य संपल्यानंतर आपण पूर्णविराम वापरतो, हे तुम्हाला माहिती आहे. कुठल्याही वाक्याची क्रिया पूर्ण झाली, की वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम देतो. त्यानंतर आणखी पूर्णविराम कुठे देतो? ज्या ठिकाणी आपण संक्षिप्त लिहितो पहा, संक्षिप्त रूप. त्या ठिकाणी देखील आपण पूर्णविराम देत असतो. संक्षिप्त रूप म्हणजे तुझं शिक्षण काय झालं? असं जर आपण विचारलं, तर एखादा व्यक्ती म्हणतो, माझं BA झालं. तर बी नंतर पूर्णविराम, ए नंतर पूर्णविराम अशा प्रकारचे आपण लिहितो. किंवा कॉम्प्युटरचं नाव असतं पहा, CPU. तर सी नंतर टीममध्ये येतो, पी नंतर टीममध्ये येतो, यू नंतर टीममध्ये येतो, अशा प्रकारचं. या ठिकाणी देखील आपण पूर्णविराम वापरतो. त्यानंतर आणखी एका ठिकाणी कुठे पूर्णविराम वापरतो पहा, काही नावांचे आपण शॉर्टकट वापरतो. जसं डॉक्टर, डॉक्टरच्या पुढे टीममध्ये येतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर रफिक झाकरे अशा प्रकारचे जेव्हा आपण संक्षिप्त रूप वापरतो, नावांची छोटी छोटी रूपं वापरतो, तेव्हा त्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा असतो. म्हणून या पर्यायामध्ये 2 ठिकाणी विरामचिन्ह आलेत आणि ते विरामचिन्ह आहेत पूर्णविराम आणि संयोग चिन्ह. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. उद्गार चिन्ह पर्याय नाही, कारण उद्गार चिन्ह हे अशा प्रकारचं असतं पहा, हे चिन्ह त्या ठिकाणी आलेलं नाही. इथे पूर्णविराम एक पर्याय आहे त्याच्यामध्ये. प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम, या वाक्यात प्रश्नचिन्ह आलेलं नाही. प्रश्नचिन्ह असं असतं पहा आणि स्वल्पविराम अशा प्रकारचा असतो. तर ही दोनही चिन्ह त्या वाक्यामध्ये आलेली नाहीत. आणि नंतर शेवटचा पर्याय पुन्हा आहे प्रश्नचिन्ह आणि संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह आहे, पण प्रश्नचिन्ह नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 देखील बरोबर नाही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांची योग्य जोडी शोधा व रंगवा. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी शोधा व रंगवा. डोके घालणे, लक्ष देणे, डोके फिरणे, राग येणे, डोक्यावर बसवणे, खूप लाड करणे, डोक्यावर खापर फोडणे, स्तुती करणे. आता डोके घालणे म्हणजे आपण एखाद्या छोट्या मुलाला म्हणतो, तू नको डोकं घालू तिथं, म्हणजे लक्ष देऊ नको. त्या ठिकाणी डोकं घालू नको म्हणजे लक्ष देऊ नको. मग त्याचा अर्थ सेम आहे. डोके घालणे म्हणजे लक्ष देणे. एखाद्या ठिकाणी डोकं घातलं म्हणजे लक्ष दिलं. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. ही जोडी योग्य आहे. डोके फिरणे, राग येणे,
सहज बोलताना वडील मुलांना म्हणतात डोकं फिरवू नकोस किंवा दुसरा मुलगा एखाद्या मुलाला म्हणतो माझं डोकं फिरवू नकोस म्हणजे मला राग आणू नकोस अशा प्रकारचं. म्हणून ही देखील जोडी योग्य आहे. डोके फिरणे म्हणजे राग येणे. डोक्यावर बसवणे, खूप लाड करणे. वडिलांनी मुलाला डोक्यावर बसवल्यामुळे तो 10वी मध्ये नापास झाला. असं सहज कुणीही बोलून जातं. म्हणजे त्याचे खूप लाड होतात जास्त. म्हणून तो वेड्यासारखा वागतो. म्हणून तो त्रास देतो. अशा प्रकारचे वाक्य आपल्या सहज कानावर पडतात. आणि मग अयोग्य जोडी कोणती आहे? तर ती आहे डोक्यावर खापर फोडणे. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे एखाद्याला दोष देणे. समजा एखादी गोष्ट आपण सगळेजण मिळून करतोय आणि त्याच्यामध्ये काही चूक झाली, तर प्रत्येकजण दुसऱ्याला नावे ठेवतो पहा. दुसऱ्याला म्हणतो, "नाही, नाही, तुझ्यामुळे चुकलंय, तुझ्यामुळे असं झालं." म्हणजे दुसऱ्याला दोष देणे. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे. तर इथं स्तुती करणे म्हटलं, त्याच्या विरुद्ध म्हटलंय. तर म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ कोणता? हा प्रश्न मुलांना थोडासा अवघड जातो कारण अक्षरं जुळवून म्हण शोधायचा असतो, नंतर त्याचा अर्थ शोधायचा असतो. तर या ठिकाणी योग्य प्रकारे जर तुम्ही शब्दांचा क्रम लावला, तर तुम्हाला म्हण देखील सापडते पहा. या ठिकाणी तुम्हाला आलेली म्हण आहे, मी अगोदरच म्हण सांगून देतो. ना, व, ड, ती, चे म्हणजे नावडतीचे. नंतर आहे मी, ठ. आता म्हण तुम्हाला कळले असेल. नावडतीचे मीठ, अ, ळ, नी. नावडतीचे मीठ आळणी अशा प्रकारची ती म्हण आहे पहा. तर त्या म्हणीचा अर्थ काय आहे? तुम्ही पाठ केलेला असेल तर माहीत असेल. लोक बोलतात तेच खरे, तर नाही. ज्यांच्या अंगात सामर्थ्य असतं तो इतरांवर अंमल बजावतो. बळी तो कानपिळी अशा अर्थाची म्हण आहे, पण ती नाही त्या ठिकाणी पहा. नावडत्या व्यक्तीने केलेले चांगले काम हे वाईटच असते. म्हणजे जी व्यक्ती आवडत नाही, तिने कितीही चांगलं काम केलं, तरी काही लोकं तिला चांगलं म्हणतच नाहीत. ती लोकांची सवय असते पहा. आणि म्हणून म्हणीचा योग्य अर्थ आपल्या हाच आहे. नावडतीचे मीठ आळणी. आता म्हणीचा जर खोलून आपण अभ्यास केला चांगल्या प्रकारे बारकाईने, तर मीठ कधी आळणी असतं का पहा? मीठ खारट असतं. पण एखाद्याला मीठ आवडतच नसेल, तर तो मिठाला देखील नाव ठेवणार. म्हणजे ते मीठ खारटच लागतं. त्याचा गुणधर्मच तो आहे. पण तो नाही ना म्हणणार मीठ आळणी आहे. म्हणजे अशा प्रकारचं ही म्हण आपण लक्षात ठेवली पाहिजे, की नावडत्या व्यक्तीने केलेलं कुठलंही काम, मग ते कितीही चांगलं असलं तरी त्या व्यक्तीला आवडत नाही. म्हणून नावडतीचे मीठ आळणी. दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे, त्या अर्थाची वेगळी म्हण आहे पहा. इकडे आर तिकडे विहीर. तर आपलं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतर मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. पहिला आहे नाजूक, दुसरा आहे गोड, तिसरा आहे कर्कश, चौथा आहे मऊ. मंजूळ. मंजूळ हा शब्द आपण गाणं गाण्यासाठी वापरतो पहा. कोकिळा मंजूळ गाते. मग कोकिळा कशी गाते? मंजूळ गाते. आणि त्यासाठी आपल्याला निवडायचा आहे विरुद्धार्थी शब्द. हे दोन बारकाईने लक्ष द्यायचं की विरुद्धार्थी निवडायचा आहे की समानार्थी निवडायचा आहे. आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. मग मंजूळ शब्दासाठी समानार्थी शब्द गोड किंवा मऊ होऊ शकतो. नाजूक होत नाही म्हणजे कर्कश. कर्कश म्हणजे खूप मोठ्याने आवाज, जो कानाला त्रास देतो असा आवाज. आणि मंजूळ म्हणजे कानाला गोड वाटणारा आवाज, हवा हवा असा वाटणारा मधुर असा आवाज, त्याला मंजूळ म्हणतात. आणि कर्कश म्हणजे खूप मोठा आवाज, कर्णकश, जो कानाला त्रास देतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मंजूळचा विरुद्धार्थी शब्द कर्कश. त्यानंतर आहे खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. जोड शब्द नसलेला. आता जोड शब्द आणि जोडाक्षर यामध्ये फरक आपल्याला माहित पाहिजे. जोडाक्षर म्हणजे अक्षराला अक्षर जोडून आलेला शब्द म्हणजे जोडाक्षर. अशा प्रकारे अक्षराला अक्षर जोडलेला असेल तर त्याला जोडाक्षर म्हणतात. आणि जोड शब्द, शब्दाला शब्द जोडून येणे. शब्दाला शब्द जोडून येणे. आपला पहिलाच पर्याय पहा, काट आणि कसर. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. हे एकमेकाला जोडून जो नवीन शब्द तयार होतो त्याला जोड शब्द असं म्हणतात. बरेच जण यालाच जोड शब्द म्हणतात. जसं प्रकार, स्थावर. हे जे स्थावर स थ जोडलंय, लोक यालाच जोड शब्द म्हणतात. तर असं नाही. जोड शब्द म्हणजे शब्दाला शब्द जोडणे. आणि जोड अक्षर, त्यालाच आपण जोडाक्षर म्हणतो, जे अक्षराला अक्षर जोडलेलं आहे. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की जोड शब्द, विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी गोंधळ होतो जोड शब्द आणि जोडाक्षरमध्ये. तर शब्दाला शब्द कुठं जोडलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे आता, आणि कोण जोड शब्द नाही ते पाहायचं आहे. काट आणि कसर या ठिकाणी दोन शब्द एकमेकाला जोडलेत म्हणून तो जोड शब्द आहे. बेल आणि भंडार, महादेवाला जे वाहतो आपण बेल भांडार. बेल आणि भांडार हा शब्द वेगळा आहे म्हणून बेल भांडार. त्यानंतर स्थावर आणि जंगम हे देखील दोन शब्द आहेत, ते एकमेकाला जोडलेले आहेत, ज्याला आपण स्थावर जंगम मालमत्ता म्हणतो.
तो देखील जोडाक्षर आहे. पण ताकदवान या ठिकाणी तुम्ही म्हणाल सर ताकद वेगळा शब्द आहे, वान वेगळा शब्द आहे. तर नाही. ताकद हा शब्द वेगळा आहे, पण त्याला वान जोडून नवीन शब्द तयार झालेला आहे. तो काही जोड शब्द नाही. ताकदवान ज्याला आपण शक्तिशाली म्हणतो, सामर्थ्यशाली म्हणतो, असा तो ताकदवान एकच शब्द आहे त्या ठिकाणी, दोन शब्द नाहीत. आणखी जोडाक्षरी शब्द जर तुम्हाला माहिती असतील तर भाजी भाकरी असतं पहा, पुरणपोळी, हे सगळे जोड शब्द आहेत. म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो. त्याचा अर्थ देखील नवीन होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 ते 17 साठी सूचना आहेत पहा. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्यायास गोल करा. संवाद आपल्या परीक्षेमध्ये नक्कीच एक संवाद आलेला असतो. तो संवाद आपण काळजीपूर्वक वाचायला हवा. आणि संवाद वाचताच त्या संवादामध्ये किती व्यक्तींनी सहभाग घेतला, कारण 100% प्रश्न असतोच. किती व्यक्तींनी सहभाग घेतलाय, किती व्यक्ती होत्या, अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये असतात. आणि संवाद फार काळजीपूर्वक वाचला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की संवादावर एकतरी प्रश्न थोडासा क्लुप्ती टाईप असतो, जो अवघड असतो, तो समजून घ्यावा लागतो. म्हणून संवाद काळजीपूर्वक वाचला पाहिजे. कोण कोणाशी काय बोललंय याचं चांगलं निरीक्षण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून मी संवाद वाचतोय पहा, बारकाईने ऐका. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता ग गीता? पहा, कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. तुम्हाला या ठिकाणी कळेल की दीप्तीचा फोन होता आणि दीप्तीसोबत गीता बोलत होती. आणि ती दीप्ती काय म्हणत होती? मामा मामीला सांग. अशा 3 गोष्टी तुम्हाला इथं समजून घ्याव्या लागतील. म्हणजे दीप्तीने मामा मामीचा उल्लेख केलाय, म्हणजे दीप्ती ही त्यांची भाची असणार. ही पण गोष्ट तुम्हाला इथंच लगेच क्लिक करून घ्यायची आहे. आई दीप्तीचा फोन होता. आत्या दीपू दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? अरेच्चा, तारीख विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, लिहून ठेवलंय. हे बघा, 5 किंवा 6 तारखेला. बघ, बरं झालं ना लिहिलेस ते. आणि पहिलाच प्रश्न आहे, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे? पहा, मी म्हटलं ना फसवे प्रश्न असतात. या ठिकाणी पहिलाच प्रश्न त्यांनी तुम्हाला फसवा विचारलाय. किती व्यक्तींचा उल्लेख आलाय असं म्हटलंय. किती व्यक्तींनी सहभाग घेतला असा प्रश्न नाहीये, लक्षात ठेवा. हे 2 वेगवेगळे प्रश्न असतात. सहभाग घेतले म्हणजे प्रत्यक्ष किती जण बोलले. संवादामध्ये प्रत्यक्ष किती जण बोलले त्याला म्हणतात सहभाग. आणि उल्लेख म्हणजे किती लोकांचा उल्लेख त्या ठिकाणी आलाय. मग ते संवादात त्यांनी भाग घेतलेला असो किंवा नसो. म्हणून उल्लेख या शब्दाला या ठिकाणी महत्व आहे. किती व्यक्तींचा उल्लेख आलाय? पहा या ठिकाणी मामा मामी 2 जण झाले. कोणाचा फोन होता ग गीता? गीता 1 झाली. आई दीप्तीचा फोन होता. आत्या दीपू दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. आपण या ठिकाणी दीप्ती हे 3 जण आहेत पहा. आत्या दीपू आणि दीप्ती हे 3 लोक आहेत. सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला? अरेच्चा, तारीखच विसरले ग मी. लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं, असं बाबा म्हणाले होते. मग बाबा 1 आहेत पहा. तर बाबा तुम्ही घेणार का इथं? हे पण लक्षात आलं पाहिजे. आपण वर मामा मामी घेतलंय पहा, मामा मामी. मग बाबा येतील का? कारण मामा मामी म्हणजे गीताचे आई वडील. मग गीताचे बाबा इथं आलेत आणि गीताची आई पण परत खाली आली. त्यांना आपण परत वाढवणार का? तर नाही. म्हणून लक्षात ठेवा, बारकाईने काळजीपूर्वक तुम्ही हे प्रश्न सोडवले पाहिजेत. या ठिकाणी पहा, मामा मामी म्हणजेच आई बाबा आलेत, तेच आहेत ते 2 जण. त्यानंतर गीता ही तिसरी आहे. आत्या दीपू आणि दीप्ती ह्या 3 जणी आहेत. म्हणजे इकडच्या घरचे 3 आणि तिकडच्या घरचे 3 असे मिळून 6 लोकांचा या ठिकाणी संवादामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 6 जण आहेत पहा त्या संवादामध्ये. आणि भाग घेतलेले किती असं जर तुम्हाला जर विचारलं किती व्यक्ती सहभागी आहेत, तर पहा किती व्यक्ती सहभागी आहेत. गीता आणि दीप्ती 2 आणि इकडं आई आणि बाबा 2 अशा 4च लोकांचा त्या ठिकाणी सहभाग आहे. जर किती व्यक्ती सहभागी असतील तर 4 हा तुमचा उत्तर असेल. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. अरेच्चा, तारीखच विसरले ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? अरेच्चा, तारीखच विसरले ग मी असं दीपा कोणाला म्हणाली? तर इथं वाचून घ्यायचं. अरेच्चा, तारीखच विसरले ग मी. ग कोणाला म्हणतो आपण? बाबाला का आईला? तर महिलांशी बोलताना ग हा शब्द वापरला जातो पहा. म्हणून
तिने ते वाक्य आईला सांगितलेलं आहे. लगेच त्याच्या वाक्यावरून लक्षात आलं, अरेच्या तारीखच विसरले ग मी, हे ती आपल्या आईला म्हणाली. पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला गावाला कोण कोण जाणार आहे? गावाला कोण कोण जाणार आहे? तर आत्या, आपण वाचल्यावरती पहा, दीप्ती, दीपू हे येणार आहेत का? पहा, तुम्हाला इथं कळतंय लगेच. पुढच्या महिन्यात सगळेच गावी येणार आहेत. कोण कोण आहे? आत्या, दीपू आणि दीप्ती, तिघे जण आहेत. म्हणजे तुमचं उत्तर असेल वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. आत्या, दीप्ती आणि दीपू हे सगळे गावाला येणार आहेत. जसे गाईचे वासरू तसे गाढवाचे. पिल्लूदर्शक शब्द आहेत पहा. सगळे पिल्लूदर्शक शब्द आपण जर पाठ केले तर हे प्रश्न साधे आणि सोपे असतात. गाईचे वासरू तसे गाढवाचे. तर पिल्लू कोणाचं असतं? कुत्र्याचं असतं. आणि इतरही काही प्राण्यांचं पिल्लू असतं पहा. तर गाढवाचं पिल्लू होत नाही. गाढवाचं शिंगरू, ती म्हणच आहे पहा. त्या म्हणीमध्ये आहे गाढवाचा आणि शिंगरूचा उल्लेख आहे. गाढव मेलं ओझ्याने, शिंगरू मेलं हेलपाट्याने, अशा प्रकारची ती एक म्हण आहे. म्हणून गाढवाच्या पिल्लाला शिंगरू असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कोकरू मेंढीचं असतं पहा. रेडकू म्हशीचं असतं. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून 18 क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. जसे गाईचे वासरू तसे गाढवाचे शिंगरू. शिक्षण दिन म्हणून साजरा करत असलेला दिवस कोणता? दिनविषयावर आधारित हा प्रश्न आहे आणि असा एखादा प्रश्न नक्कीच येतो. म्हणून वर्षभरात जे महत्त्वाचे दिन आहेत, त्या वर्षभरातील महत्त्वाचे दिन आपण पाठ करूनच ठेवणं गरजेचं आहे. आणि ते दिन जर पाठ केले तर सहज तुम्हाला उत्तर सापडतात. तर पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे 14 नोव्हेंबर. आणि 14 नोव्हेंबर हा तुमचा आवडीचा दिवस आहे. बऱ्याच जणांना माहिती असतं 14 नोव्हेंबरला काय असतं. 14 नोव्हेंबरला असतो बालदिन. बालदिन, ज्या दिवशी चाचा नेहरू यांची जयंती असते पहा. चाचा नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. आपल्या स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. तो बालदिन म्हणून का साजरा केला जातो? तर त्यांना मुलं आवडायची. मुलं आणि गुलाबाचं फुल ह्या दोन त्यांच्या आवडत्या गोष्टी होत्या. म्हणून त्यांच्या पोटाला कायम गुलाबाचं फुल लावलेलं असतं पहा. आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून आपलं पर्याय उत्तर 1 हे नाहीये. दुसरं आहे 11 नोव्हेंबर. तिसरा आहे 5 सप्टेंबर. चौथा आहे 10 सप्टेंबर. तर 11 नोव्हेंबरला शिक्षण दिनच असतो पहा, लक्षात ठेवा. 11 नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 5 सप्टेंबर जो आहे तो आहे शिक्षक दिन. या दोन्ही दिवसांमध्ये फरक लक्षात ठेवा. शिक्षक 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असतो. या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे भारताचे उपराष्ट्रपती होते पहा. त्यांचा त्या ठिकाणी जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर हा डॉक्टर मौलाना अबुल यांचा तो जन्मदिवस होता. तो शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे. वर्णमालेनुसार पुढील शब्द लावल्यास शेवटी कोणता शब्द येईल? वर्णमालेनुसार म्हणजे आईच्या क्रमानुसार. जसं आपण इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर पाहिली होती पहा. ABCDच्या क्रमाने शब्द लावायचे. तसं तुम्ही जर डिक्शनरी पाहिली मराठीची तर शब्द हे क्रमाने लावले असतात. सगळ्यात अगोदर चे शब्द येतात, नंतर चे येतात, नंतर ई, नंतर ई, उ या क्रमाने शब्द पुढे पुढे पर्यंत जातात. बाराखडीनुसार वर्णमालेनुसार जातात. तर या ठिकाणी आपल्याला सगळे शब्द हे आणि चे दिलेले आहेत पहा. आपल्याला त्यांना क्रमाने लावायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं आहे की कोणत्यामध्ये आहे? तर तिसऱ्या शब्दामध्ये आहे. म्हणून 1 नंबरला आपला येईल. हा शब्द आपला 1 नंबरला येईल. हवामान. त्यानंतर सगळे शब्द पहा चे आहेत. असणार आहे. मग आपल्याला जर असेल तर आपल्याला 2 नंबरला काय येतं ते पाहायचंय. इथं आलंय, इथं आलंय. एका शब्दामध्ये आलंय, एका शब्दामध्ये आलंय आणि एका शब्दामध्ये आलंय पहा. मग या तिघांमध्ये सगळ्यात अगोदर कोण येतो? तर अगोदर येतो पहा. फ, ब, भ, म, मग नंतर य, र, ल, व, श, स अशा प्रकारचे. म्हणून चा जो शब्द आहे तो हा आपण, तो 2 नंबरला येईल. त्यानंतर य, र, ल, व, श, स. स शेवटी येतोय, र, च्या अगोदर येतोय. म्हणून
आरसा जो हा शब्द आहे तो 3 नंबरला येईल आणि आस हा शब्द जो आहे तो 4 नंबरला येईल आणि आपल्याला प्रश्न विचारलाय शेवटी येणारा शब्द कोणता? वर्णमालेनुसार जर लावले तर शेवटी येतो आस हा शब्द, म्हणून पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे पहा. पुढील वाक्यातील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा. पुढील वाक्यातील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा. आपल्या गावातील रामू हा सर्वात कमी उंचीचा म्हणजे टिंबटिंबच जणू. आपल्या गावातील रामू हा सर्वात कमी उंचीचा. कमी उंचीचा शब्द तर त्यासाठी शब्द आहे पहा वामन मूर्ती. हा शब्द आहे वामन मूर्ती. म्हणजे खूप छोट्या माणसासाठी ते शब्द वापरला जातो, त्याला अलंकारिक शब्द म्हणतात. वामन मूर्ती म्हणजे ज्याची उंची खूप कमी आहे अशा अर्थाने तो शब्द वापरला जातो. कुंभकर्ण म्हणजे जो खूप झोपायचा पहा कुंभकर्ण, कुंभकर्णाचा अवतार म्हणतात. तर खूप झोपाळू आणि खूप आळशी अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो त्याला कुंभकर्ण म्हणतात. भाट म्हणजे गुणगान गाणारा. भाट म्हणजे गुणगान करणारा. नेहमी एखाद्याची स्तुती करत असतो त्याला भाट म्हणतात. म्हणजे एखाद्याने जर कविता लिहिली सूर्यावर, सूर्याची स्तुती करणारी, तर तो सूर्याचा भाट झाला. अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. भाट म्हणजे स्तुती करणारा. नारद म्हणजे हा जो अलंकारिक शब्द आहे, आपल्याला नारद मुनी माहीत असतील, महाभारतामध्ये होते पहा. किंवा देवांचे देव ज्याला म्हणतात नारद मुनी असतात. सगळ्या देवांकडे जाऊन चुगली करण्याचं काम जे करायचे त्याला कळीचा नारद असं म्हणतात आणि म्हणून अलंकारिक शब्द आहे तो नारद. जो व्यक्ती आपल्या गावामध्ये कळी लावत असेल किंवा एकाची गोष्ट दुसऱ्याला जाऊन सांगत असेल अशा व्यक्तीला नारद म्हटलं जातं. आणि मग या ठिकाणी आपल्याला अर्थ दिलाय, काय दिलाय? गावातील रामू हा सर्वात कमी उंचीचा म्हणजे टिंबटिंबच जणू, म्हणून वामन मूर्ती हे उत्तर बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे, वामन मूर्ती. नंतर प्रश्न क्रमांक 22 आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द, ज्याच्या खाली रेषा मारलेला आहे असा शब्द आपल्याला शोधायचा आहे. ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. संत रामदास स्वामी हे हनुमानाची उपासना करत. संत रामदास स्वामी हे हनुमानाची उपासना करत आणि उपासना या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे पहा. त्या उपासना शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि कोणत्या अर्थाने तो वापरला ते आपल्याला समजून घ्यायचे. लेकिन पहिला पर्याय आहे दर. दर म्हणजे किंमत, भाव अशा प्रकारचा दर या शब्दाचा अर्थ आहे किंमत किंवा भाव. दुसरा शब्द आहे किंमत. पाहताच आपण पाहिला किंमत. एखाद्या गोष्टीची किंमत आपण जर दुकानात गेलो तर किती किंमत आहे असं आपण म्हणतो. काय दर आहे या वस्तूचा. दुसरा शब्द आहे किंमत. तिसरा शब्द आहे गर्व. एखादा माणूस फार श्रीमंत झाला की त्याला गर्व होतो किंवा त्याच्याकडे अचानक काही संपत्ती वगैरे आली तर तो त्याला गर्व होतो. म्हणजे माझ्याकडे खूप काही आहे असल्याचा, असा असल्याचा आविर्भाव, ज्याला आपण खूप जास्तीचा अभिमान असं म्हणतो. त्याला गर्व असं म्हटलं जातं. आणि तिसरा पर्याय आहे भक्ती. भक्ती म्हणजे देवाची उपासना करणे, देवाची मनोभावे पूजा करणे, त्याला उपासना असं म्हणतात. तर संत रामदास स्वामी हनुमानाची उपासना करत, ते हनुमानाचे उपासक होते आणि म्हणून त्यांनी फार ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे देखील उभा केली होती गावोगावी. म्हणून पर्याय प्रश्न क्रमांक 22चं योग्य उत्तर जे आहे ते आहे भक्ती. संत रामदास स्वामी हनुमानाची उपासना करत. संत रामदास स्वामी यांना समर्थ देखील म्हणतात. समर्थ रामदास. दासबोध नावाचा त्यांनी ग्रंथ देखील लिहिलेला आहे. परीक्षेला त्याच्यावर प्रश्न असतो. मनाचे श्लोक लिहिलेले आहेत त्यांनी. अशा प्रकारे संत रामदास स्वामी हे हनुमानाचे उपासक होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. अक्षरे जुळवून शब्द तयार करा व तिसरे अक्षर शोधा. अक्षरे जुळवून शब्द तयार करा. तर या ठिकाणी योग्य शब्द तयार करणं फार गरजेचं आहे. तो शब्द तुमच्या वाचनात जर गेला असेल तर तो पटकन तयार होतो. वाचनात गेलेला नसेल तर थोडा जास्त वेळ लागतो. मग शब्दाला उलट-सुलट करून बघायचं पहा. या ठिकाणी शब्दांचा क्रम लावायचा उलटा-सुलटा. ज, व, स, जवळ शब्द तयार होतोय काहीतरी एक. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. जवस तयार होतोय. एक समाज शब्द तयार होतोय पहा. स, मा, ज. आणि मग असं शोधून कुठला शब्द तो तयार होतोय. चांगल्या मोठ्या प्रकारचा तो शब्द आहे.
आणि मग शोध घेतल्यानंतर तुमच्या आता लक्षातच आलं असेल की पहिला शब्द जर समाज होतोय तर समाजला आपण काय करू, खुणा करून घेऊ. स मा ज आणि उरलेलं कोण कोण आहे क व आणि से. तर त्याच्यामधून क व से हे अक्षर शिल्लक राहतात. तर उलट सुलट करून पाहायचं आणि ते उलट सुलट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सेवक हा शब्द त्या ठिकाणी तयार होतोय आणि म्हणून दिलेल्या शब्दापासून पहा समाज सेवक हा शब्द तयार होतोय. तर समाजसेवक या शब्दाचा अर्थ होतो समाजाची सेवा करणारा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा प्रकारचे जे शब्द असतात त्याच्यामध्ये समाजसेवक हा शब्द येतो पहा. समाजसेवक म्हणजे समाजाची सेवा करणारा, त्याला समाजसेवक असं म्हणतात. मग आता आपल्याला प्रश्न असा विचारलाय, तिसरे अक्षर शोधा. मग हा शब्द शोधल्यानंतर 1, 2 आणि तिसरं अक्षर आपल्याला पाहिजे. तिसरं अक्षर आहे ज. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. चौकटीत येणाऱ्या अक्षराचा अचूक पर्याय रंगवा. चौकटीत येणाऱ्या अक्षराचा अचूक पर्याय रंगवा. या प्रकारचा एक कोड्यावर आधारित प्रश्न असतो पहा. त्यासाठी आपल्याला शब्द माहीत असणं, मराठीची शब्दसंपत्ती आपली खूप असणं गरजेचं असतं. तर त्या ठिकाणी पहा असा उभा शब्द तयार करायचा आहे आणि आडवा शब्द तयार करायचा. तर ते करत असताना जर तुम्हाला पटकन पर्याय सापडला तर ठीक आहे. जर पर्याय नाही सापडला तर प्रत्येक पर्यायातलं एक अक्षर ठेवून बघायचं पहा. पहिला पर्याय आहे व ठेवून पाहायचा. शब्द तयार होतोय वन, वन. दुसरा शब्द तयार होतोय क वन. तर कवन हा शब्द बरोबर आहे, पण ववन हा शब्द मराठीमध्ये नाही आणि म्हणून मग पर्याय क्रमांक 1 तुमचा चुकतो. दुसरा आहे र, वरन, करन. तुम्हाला वाटेल दोन्ही शब्द सर बरोबर आहेत, पण या ठिकाणी न बाणाचा पाहिजे होता तर ते बरोबर आले असते. म्हणून ते शब्द चुकीचे आहेत. न वरून जर गोंधळ होऊ शकतो. बऱ्याच जण पर्याय क्रमांक 2 लिहू शकतात, पण लक्षात आलं पाहिजे की जर र ठेवलं तर तिथं न बाणाचे पाहिजेत. म्हणजे वरण जे आपण भातासोबत खातो भाजी, वरण. आणि करण एका मुलाचं नाव आहे. तर अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी र देखील होत नाही. नंतर तिसरा पर्याय आहे त. तर पहिला शब्द तयार होतो वर्तन आणि दुसरा शब्द तयार होतो कर्तन. वर्तन आणि नंतर शब्द तयार होतो कर्तन. तर मराठी भाषेच्या अर्थाच्या दृष्टीने दोन्ही शब्द बरोबर आहेत. वर्तन म्हणजे आपण जे वागतो त्याला वर्तन असं म्हणतात. आपण जे समाजामध्ये वागतो किंवा जे आपली वागण्याची पद्धत असते त्याला वर्तन असं म्हणतात. वर्तन म्हणजे वागणे. आणि कर्तन म्हणजे एखादी गोष्ट कापणे, कात्रीच्या सहाय्याने कापणे असेल किंवा कुठल्याही हत्याराच्या सहाय्याने कापणं असेल त्याला कर्तन असं म्हणतात. आणि म्हणजे दोन्ही शब्द बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 जर आपण ठेवून पाहिला तर वतन, वतन हा शब्द बरोबर आहे, पण कथन हा शब्द भाषिक दृष्टीने बरोबर नाही. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 देखील चुकतो. वतन म्हणजे नाही का पूर्वी राजा महाराजांनी आपल्या सरदारांना वतन द्यायचे, म्हणजे थोडीशी जमीन वगैरे देऊन, एखादा गड किल्ला देऊन त्याला तिथलं ते कारभार पाहण्यासाठी सांभाळायला दिलं जायचं, त्याला वतन असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक तुमचा त्या ठिकाणी 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्यातील अनावश्यक भाग ओळखा व पर्याय रंगवा. खालील वाक्यातील अनावश्यक भाग ओळखा. अनावश्यक म्हणजे जो आपल्याला आवश्यक नाही किंवा त्या वाक्यामध्ये त्याच्यामुळे काहीतरी दोष होत असेल किंवा वाक्य चुकीचं होत असेल, म्हणून असा अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तर तो अनावश्यक भाग कोणता आहे आपण पाहूया. अगोदर वाक्य पाहू ते काय आहे. धर्म, विषमता, मानवता हाच खरा आहे. म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, ते उलट-सुलट क्रमाने दिलेलं आहे. मग त्याला आपण योग्य रीतीने सरळ करून घ्यायचं आहे. जर तुम्ही वाक्य ऐकलेलं असेल तर पहा, वाक्य असं आहे, मानवता हाच खरा धर्म. मानवता हाच खरा धर्म आहे. अशा प्रकारचे वाक्य आहे. मग मानवता शब्द आपल्याला पाहिजे. हाच खरा धर्म आहे. मग उरलंय काय? विषमता. तर त्या वाक्यामध्ये आपल्याला विषमता हा शब्द नको आहे आणि म्हणून विषमता हा पर्याय तुमचा बरोबर आहे. अनावश्यक भाग आहे तो. मानवता हाच खरा धर्म आहे. म्हणजे माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, अशा प्रकारचा त्या वाक्यामध्ये अर्थ अपेक्षित आहे की माणसाने माणसाची मदत केली पाहिजे, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. ती प्रार्थना देखील आहे पहा, माणसाने माणसासम वागणे.
आणि म्हणून विषमता हा शब्द त्याच्याशी अतिशय गैरलागू आहे, जो त्या ठिकाणी लागूच होत नाही, त्या ठिकाणी योग्य तो बसत नाही, म्हणून विषमता हा शब्द त्या ठिकाणी योग्य आहे. तर अशा प्रकारे आपण आज मराठी विषयाची जानेवारी 2025ची या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडून घेतली पहा. एकूण 50 गुणांसाठी असलेला मराठी विभाग आज आपण या ठिकाणी समजावून घेतला. उद्याच्या तासिकेमध्ये आपण फेब्रुवारी 2025चा पेपर सोडवून घेणार आहोत. उद्या 26 जानेवारी आहे. उद्याच्या तासिकेची वेळ तुम्हाला ग्रुपवर कळेलच किती आहे ते. अशा प्रकारे आपण आजचा हा क्लास आपण या ठिकाणी थांबूया. उजागरे भाऊंना विनंती करतो की आपण